नमस्कार मित्रांनो, वर्तुळ या घटकावर बरेच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतो। तर या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ या घटकातील काही महत्त्वाचे उदाहरणे अभ्यासणार आहोत। एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मीटर आहे। क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे। पर्याय ए आहे 77,000 रुपये, पर्याय बी आहे 66,000 रुपये, पर्याय सी आहे 88,000 रुपये आणि पर्याय डी आहे 77,500 रुपये। हे प्रश्न सोडवण्याकरिता आपल्याला वर्तुळाचे सर्व सूत्र संकल्पना माहीत असायला पाहिजे। तर या संबंधीचा एक व्हिडिओ मी अगोदर चॅनलवर बनवला, त्यामध्ये मी सर्व सूत्र आणि संकल्पना सांगितल्या। तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना आपण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल। एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या। तर बघा, क्रीडांगण कसा आहे? वर्तुळाकार आहे। तर या वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या किती सेंटीमीटर आहे? म्हणजे इथून एवढा भाग सेंटीमीटरमध्ये नाही, मीटरमध्ये आहे। तर एवढा भाग आहे 49 मीटर आहे, 49 मीटर आहे। तर क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण, म्हणजे क्रीडांगणाभोवती म्हणजे हा जो वर्तुळाचा परिघ आहे, हा परिघ आपल्याला काढावायचा आहे। मग हा जो परिघ काढल्यानंतर बघा, या परिघाचे किती 5 पदरी कुंपण, म्हणजे मग त्याला आपल्याला 5 ने गुणायचं आहे आणि मग प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल ते आपल्याला काढावायचं आहे। तर अगोदर आपल्याला परिघ काढायचं आहे। तर वर्तुळाचे परिघ काढण्याकरिता वर्तुळाच्या परिघाचा सूत्र आपल्याला माहीत असायला पाहिजे। मग वर्तुळाच्या परिघाचा सूत्र काय आहे? तर परिघ आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो? सी बरोबर पाय डी। डी म्हणजे काय आहे? व्यास। डी म्हणजे व्यास आहे। परंतु आपल्या इथं व्यास दिला आहे का नाही, तर आपण व्यास काढू शकतो किंवा हे सूत्र आपण अशा प्रकारे लिहू शकतो, सी बरोबर 2 गुणिला पाय आर। त्यानंतर सूत्रामध्ये किमती भरून घेऊ। 2 गुणिला पायची किंमत किती असते? तर पायची किंमत असते 22/7 गुणिला आर। इथं आर म्हणजे त्रिज्या किती दिल्या आहे? 49 सेमी। आता आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा, 7 7 49, मग राहिले का 2 गुणिला 22 गुणिला 7। आता 2 गुणिला 22 बरोबर 44 गुणिला 7 आणि 44 गुणिला 7 किती होतात? 44 गुणिला 7 बरोबर 308 मीटर। बघा, त्रिज्या मीटरमध्ये दिल्या म्हणून आपण मीटरमध्ये येईल 308 मीटर। तर बघा, वर्तुळाकार क्रीडांगणाला कुंपण घालण्याकरिता आपल्याला 308 मीटर एवढं तार लागेल, परंतु आपल्याला 5 पदरी कुंपण घालायचे आहे। किती? 5 पदरी। मग 5 पदरी कुंपण घालण्याकरिता एक पदरीकरिता किती लागत आहे आपल्याला तार? 308 मीटर। मग 308 गुणिला 5 करा, मग 308 गुणिला 5 बरोबर किती होते? तर 308 गुणिला 5 यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळतो 1540 मीटर। म्हणजे 49 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार क्रीडांगणाला 5 पदरी कुंपण घालण्याकरिता आपल्याला तार किती मीटर लागतात? 1540 मीटर तार लागत आहे। एक पदरी कुंपण करण्याकरिता आपल्याला 308 मीटर एवढं तार लागत आहे, परंतु प्रश्नामध्ये म्हटलं आहे तारेचे 5 पदरी कुंपण घालण्याकरिता, म्हणून आपण 308 गुणिला 5 केलं तर 5 पदरी कुंपण घालण्याकरिता आपल्याला तार लागत आहे 1540 मीटर। मग 1540 मीटर तारेकरिता प्रति मीटर 50 रुपयाप्रमाणे किती खर्च येईल? तर बघा, 1 मीटर तारेला 50 रुपये लागत आहे। तर मग 1540 मीटर तारेकरिता किती रुपये लागेल? तर याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो। एकूण खर्च 1540 गुणिला 50 यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला खर्च मिळेल। तर 1540 गुणिला 50 याचं कॅल्क्युलेशन किती येतो? 77,000 रुपये। किती? 77,000 रुपये। लक्षात घ्या, प्रश्न का म्हणला बघा, एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मीटर आहे। बघा, क्रीडांगण वर्तुळाकार आहे आणि त्याची त्रिज्या किती आहे? 49 मीटर।
तर क्रीडांगणाभोवती 5 पदरी कुंपण घालण्याकरिता, म्हणजे क्रीडांगणाभोवती म्हटलं आहे म्हणजे आपल्याला अगोदर त्या क्रीडांगण म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ काढून घ्यायचा. परिघ काढण्याकरिता आपण या सूत्राचा वापर केला परिघाच्या. त्यामध्ये आपण किमती भरलं तर आपल्याला 1 पदरी कुंपणाकरिता किती मीटर तार लागतो? 308 मीटर. मग 5 पदरी कुंपण म्हटलं आहे म्हणून आपण 308 गुणिले 5 केलं तर एकूण तार आपल्याला 1540 मीटर एवढं तार लागत आहे. मग एवढ्या ताराकरिता 1 मीटर तारेकरिता 50 रुपये लागत आहे. तर 1540 मीटरकरिता किती रुपये लागेल? तर 1540 गुणिले 50 केलं तर आपल्याला 77,000 रुपये एवढा खर्च येतो. म्हणजे पर्याय ए हा आपला बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, 2 इमारतींसाठी 3.5 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार पत्र्याचे छत तयार करण्यासाठी 100 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल? बघा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. 2 इमारती म्हटल्या, लक्षात ठेवा हे फार महत्त्वाचे आहे प्रश्नामध्ये. 2 इमारती 2 आहेत. 2 इमारतींसाठी 3.5 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार पत्र्याचे छत तयार करायचे आहे. तर ते तयार करण्यासाठी 100 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल हे आपल्याला काढावायचे आहे. तर अगोदर लक्षात घ्या, हा एक वर्तुळाकार पत्र आहे. या पत्र्याची त्रिज्या किती आहे? 3.5 मीटर. तर हा पत्रा तयार करण्यासाठी 100 रुपये चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर अगोदर बघा आपल्याला या पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ करावायचे आहे. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर चा वर्ग. आर म्हणजे काय? तर आर म्हणजे त्रिज्या. मग त्रिज्या किती आहे? 3.5 चौरस मीटर. मग आपण या सूत्रामध्ये किमती भरून घेतलं तर 22/7 गुणिला आरचा वर्ग म्हणजे 3.5चा वर्ग. नंतर बघा 22/7 गुणिला 3.5 गुणिला 3.5 यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 3.5 भागिला 7 केलं तर येतील 0.5. आता राहिले का 22 गुणिला 3.5 गुणिला 0.5. मग या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं 22 गुणिला 3.5 गुणिला 0.5 तर यांचा होईल 1.75. आणि यांचा जर कॅल्क्युलेशन केलं 22 गुणिला 1.75 तर याचं उत्तर येते 38.5 मीटर स्क्वेअर. 38.5 मीटर स्क्वेअर. आपल्याला वर्तुळाकार छताचे क्षेत्रफळ मिळाले आहे. तर यामध्ये काय म्हटलं, मग छत तयार करणे 100 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल? तर बघा 38.5 एवढं क्षेत्रफळ आलेलं आहे. तर आता आपल्याला प्रति चौरस मीटर 100 रुपये प्रमाणे तर 38.5 गुणिला 100 तर 38.5 गुणिला जर 100 केलं तर किती येईल? तर 3,850 रुपये एवढा खर्च येत आहे. परत बघा 3,850 हा पूर्ण उत्तर आहे का? नाही. कारण बघा आपल्याला इथे 2 इमारतींसाठी म्हटलं आहे. मग एका इमारतींसाठी खर्च येत आहे 3,850 रुपये. प्रश्नामध्ये म्हटलं आहे 2 इमारतीसाठी 3.5 मीटर त्रिज्या असलेल्या छत तयार करण्यासाठी 100 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे खर्च येत आहे 3,850 रुपये. मग 2 इमारतीसाठी म्हटलं आहे म्हणून 2 इमारतींसाठी खर्च 2 इमारती खर्च होईल 3,850 गुणिला 2 बरोबर किती रुपये होतील? तर बरोबर किती रुपये होतील? तर 7,700 रुपये. 7,700 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक बी हा आपला बरोबर उत्तर आहे. लक्षात घ्या प्रश्न व्यवस्थित वाचून घेणे फार महत्त्वाचे आहे. 2 इमारतींसाठी 3.5 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार पत्र्याचे छत तयार करण्यासाठी 100 मीटर प्रमाणे म्हटलं आहे. तर बघा अगोदर वर्तुळाकार छत तयार करण्यासाठी 3.5 त्रिज्या म्हणून आपण वर्तुळाकार असल्यामुळे वर्तुळाचे क्षेत्रफळ
यानुसार आपण किमती भरून घेतलं. नंतर आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे छताचे क्षेत्रफळ मिळाले. मग त्याला किती प्रमाणे 100ने गुणून घेतलं. 100ने गुणल्या त्यामुळे आपल्याला एका इमारतीकरिता छत बनवण्याकरिता किती रुपये खर्च येते ते आपण काढलं 3800 रुपये. परंतु प्रश्नामध्ये 2 इमारती म्हटल्या म्हणून 3850 गुणिले 2 तर 7700 रुपये एवढा खर्च येईल. पर्याय क्रमांक बी आपला बरोबर उत्तर आहे.